तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। योगी युञ्जीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः। रामकृष्ण हरी। मधल्या प्रदीर्घ 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुनश्च एकदा आपण श्रीमद भगवद्गीतेचा तथा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय त्यातील श्लोक क्रमांक 10 आणि त्या श्लोकाच्या अंतर्गत आपण 20 ओव्यांच्या पर्यंतचं चिंतन शब्दशः क्रमशः करण्याचा प्रयत्न केला आणि मग आपण आता तिथून पुढे आरंभ करणार आहोत। तत्पूर्वी झालेल्या विषयाचं सिंहावलोकन करणं हे वक्त्याच्या भूमिकेतून महत्त्वाचं असल्यामुळे ते करणं अगत्याचं आहे। योगी युञ्जीत सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः। योगी म्हणजे ध्यानाचा अभ्यास करणारे हा जो योगी आहे, योगी रहसि स्थितः त्याने एकांतात राहावं, एकाकी स्थितः त्याने एकट्यानं राहावं आणि यतचित्त आत्मा त्याने चित्त आणि आत्मा म्हणजे शरीर यांना संयमित करावं आणि निराशा आशारहित आणि परिग्रह विरहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये समन्वित करावं असा ह्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। या श्लोकाचा संबंधाचं भगवत पूज्यपाद आचार्यांचं भाष्य हे आपण माऊलींच्या ओव्या झाल्यानंतर पाहणार आहोत। याचं कारण ह्या ओव्या झाल्यानंतर मी सांगेन, पण ह्या ओव्यांना आरंभ करण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करणं माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट। म्हणजे बोलण्यासाठी आवाज लागतो आणि त्यामध्ये जर बिघाड झाला तर मग वक्त्याचं वक्तृत्वाची भांडवलाची चावीच म्हणजे कुलूपच बंद होतं आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांची आवश्यकता असते। ह्या न्यायाप्रमाणे 10-11 दिवसापूर्वी घशाला असाच त्रास होऊ लागला। त्याचे सगळे वैद्यकीय उपचार श्रीमती आदरणीय डॉक्टर माधुरी अल्लाट मॅडम यांनी तद्वत अल्लाट सरांनी अत्यंत
चांगल्या पद्धतीने हे उपचार केले आणि बाकीचे सावंत सर आहेत आणि त्याचप्रमाणे मानकर साहेब आहेत, या सगळ्या मंडळीने वेळोवेळी त्यांच्या पद्धतीने विचारपूस सहकार्य करून इथपर्यंत बोलण्यापर्यंत आता प्रवृत्त झालो आहोत. त्यामध्ये विशेष आल्हाट मॅडमचे ऋण व्यक्त करता येणार नाहीत किंवा ऋणात राहणंच पसंत करणं अगत्याचं होईल. त्यांच्याकडे मातृत्व ह्या भूमिकेतून वैद्यकीय ज्ञान तर आहेच, पण मातृत्वाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आज त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक विशेष दिवस आहे. लग्नाचा वाढदिवस म्हणूया आपण त्यांना. अशी जी आदर्श दाम्पत्याची जोडी यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना. ह्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराज भाष्य करतात. ते अतिशय उच्च स्थितीत जाऊन पहिल्या 20 ओव्यांचा धावता भावार्थ जेव्हा हा साधक साधना करतो तेव्हा गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन ज्ञानाचा बोध झाल्यानंतर त्या ज्ञानाने द्वैत निर्माण करणाऱ्या अज्ञानाला नाहीसं केल्यानंतर त्या साधकाच्या जीवनामध्ये अद्वैताचा दिवस येतो आणि त्या अद्वैताच्या दिवसामध्ये द्वैत पूर्ण मावळून जातो. आणि हा दिवस, अद्वैताचा दिवस, कधी मावळतच नाही. पुढे अस्तवेना ऐसे. आणि अशा ह्या अद्वैताच्या दिवसामध्ये आपणच आपणामध्ये अखंडित रूपाने असतो. कारण या त्रैलोक्यामध्ये स्वच्या अतिरिक्त दुसरा कोणी नाही म्हणून तोच खऱ्या अर्थाने एकाकी आहे. आणि सगळीकडे स्वतः सहित ह्या सगळ्या जगाकडे एक विवेकाने आत्मचैतन्याच्या दृष्टीने पाहण्याचा विवेक दृष्टी प्राप्त झाल्यामुळे आणि ह्या त्रैलोक्यामध्ये चैतन्य रूपाने तोच तो आहे असं असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं कोणी दिसतच नाही. नान्यत पश्यती नान्यत विजानाती असं उपनिषद वचनाप्रमाणे सोहून आत्मस्वरूपावरून भिन्न असं काही नाहीच. मग परिग्रह तरी कसा करणार? आपल्यापेक्षा अन्य वस्तूंचा परिग्रह करावा लागतो. पण आता ह्या जगामध्ये सोन भिन्न दुसरी वस्तूच नसल्यामुळे खऱ्या अर्थानं तो सहज अपरिग्रह करणार आहे. तो सहज एकाकी आहे आणि तो सहज विवेकी आहे. असं हे असाधारण असणारे प्राप्त पुरुषांची लक्षणं सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याने सांगितले की जो परमात्मा सगळ्या ज्ञानांचा बाप म्हणजे ज्ञानाचा स्रोत आहे. सगळ्या जीव ज्या दृष्टीने पाहतात त्या दृष्टीलाही ज्ञान देणारा, नेत्राचाही नेत्र असणारा हा परमात्मा आहे. तो इतका समर्थ आहे की ज्याच्या संकल्पनेने संपूर्ण विश्व त्याची रचना होते. त्या परमात्म्याचं मोठेपण इतकं आहे की प्रणवाच्या बाजारपेठेमध्ये वेदरूपी हे जे वस्त्र तयार झालं आहे शब्द ब्रह्म, ते परमात्म्याला झाकू पाहत आहे, वेढू पाहत आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी असणारे जे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहेत
त्यापैकी यशाचं देखील हा वेद वर्णन करण्याकरता पुढे जाऊन पाहू लागतो, तर वेदाला देखील परमात्म्याचं वर्णन पुरेसं करता येत नाही. ते दयाच्या यशा धाकोटे वेढू न पुरे. अर्थात त्या सूर्यचंद्राच्या ठिकाणी असणारं जे काही प्रकाशाचं सामर्थ्य, जो व्यवहार आहे, तो प्रकाश देखील परमात्म्याच्या अंगाच्या तेजानेच असल्यामुळे या संपूर्ण सृष्टीमध्ये खऱ्या अर्थाने प्रकाश त्या परमात्म्याच्या पेक्षा वेगळा कोणाचा आहे का? तर नाही. परमात्म्याच्याच प्रकाशाने चंद्रसूर्य प्रकाशित आहे आणि त्या चंद्रसूर्याच्या प्रकाशानं विश्व हे प्रकाशित झालं आहे. असा ह्या परमात्म्याचं मोठेपण वेदाला देखील कळू शकत नाही. आणि परमात्म्याचं नामाचं गौरव करताना सगळ्या पंचमहाभूतापेक्षा आकाश हे श्रेष्ठ आहे, पण त्या परमात्म्याच्या नामापुढे आकाश देखील हे लहान थोकडं पडतं आहे. मग असं असताना त्या परमात्म्याच्या अनंत गुणाचं वर्णन करण्याकरता माऊली आपल्या मनाला म्हणतात, गुण एक एक काय तयाची करशील कालशील तू. अरे बाबा म्हणा, तू त्या परमात्म्याच्या एका एका गुणाचं वर्णन किती करणार आहे, जिथे वेद परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की परमात्म्याचं वर्णन आता थांबावं, म्हणून असो हे वानणे. परंतु ज्ञानेश्वर महाराज आपल्याच मनाला म्हणतात, मला हे काही कळत नाही की परमात्मा, की ज्याला ज्ञानांचा बाप म्हटलं आहे, तो परमात्मा स्वतः सिद्ध महापुरुषांची निमित्त करून कोणाचे लक्षण सांगतोय? तो कौनाची लक्षणं दावावी येणे मिसे का बोलिले ते परमात्मा. जे आता लक्षणं सांगितले ते सिद्ध महापुरुषांची लक्षणं आहेत, पण परमात्मा तर हा ज्ञानांचा बाप आहे. पण असं असताना स्वतःच्याकडे स्वची लक्षणे न सांगता तो सिद्ध महापुरुषांच्याकडे लक्ष केंद्रित करून मग सिद्ध महापुरुषांची लक्षणं सांगतात. असं का बरं? मलाच काही कळत नाही, मला काही कळत नाही असं मनोमन म्हणत असताना लगेच युक्तिवाद करतात. अहो म्हटले, द्वैताचा नामोनिशाण ज्या ठिकाणी राहणार नाही अशी ब्रह्मविद्या जर प्रत्यक्ष उघडी करून अर्जुनाकरता सांगितली, तर अर्जुनाच्या विषयी असणारं भगवंताचं प्रेम, त्या प्रेमाची जी गोडी, त्या प्रेमाच्या गोडीला कदाचित दृष्ट लागेल. आणि म्हणून स्वतः भगवान गुरु ह्या भूमिकेतून असताना गुरुचं कर्तव्य आहे की शिष्याचं अज्ञान दूर करणं आणि आपला आत्मबोध त्याच्या अंतःकरणामध्ये संक्रमित करणं. पण इथे कृष्णं वंदे जगद्गुरू म्हणून जो परमात्मा आहे, तो परमात्मा अर्जुनाला आपल्यासारखं करून सुद्धा अर्जुनामध्ये आणि माझ्यामध्ये किंचितसा हा द्वैत असावं, कल्पित का होईना द्वैत असावं. कारण या कल्पित द्वैताने मला अर्जुनाशी संवाद करता येईल. खरं म्हणजे ही जी भगवंताची भूमिका भक्ताच्या विषयी आहे की मी अर्जुनाला ब्रह्मस्वरूप जर करून टाकलं, ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीला तो जर गेला, तर मग मी कोणाशी बोलावं? माझ्या हा भक्तीचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार संपून जाईल ना. हीच गोष्ट भक्तांच्या बाजूने सुद्धा पाहता येते. भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर संत सांगतात, देवा हे ब्रह्मज्ञान जे आहेत ना, झाल्यानंतर मला तुमच्याशी ब्रह्मज्ञानाचा स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर भक्तीचा व्यवहार करता येणार नाही. याकरता नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा कर.
मी भक्त असलो पाहिजे आणि तू देव असला पाहिजे आणि भक्तीचा व्यवहार घडला पाहिजे. आणि जर ज्ञानातून एकरूप झालो तर भक्तीचा व्यवहार घडणार नाही. याकरता मला ते ब्रह्मज्ञान नको. म्हणजे भक्त सुद्धा भगवंताच्या भक्ती करता द्वैत, कल्पित द्वैताची मागणी करतात. ती एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला तशीच मागणी भगवंत सुद्धा आपल्या भक्तांच्या संबंधाने करतात. भक्त माझ्याशी एकरूप झाला तर मी त्यांच्याशी संवाद कसा करणार. म्हणजे ही विलक्षण भूमिका कधी अर्जुनाच्या भूमिकेतून देवासंबंधाने असते, तर कधी देवाची भूमिका अर्जुनाच्या संबंधाने असते. कधी अर्जुन कल्पित भेदाची भूमिका भगवंताच्या विषयी तो स्वीकारतो, तर कधी कधी भगवंत अर्जुनाच्या विषयी किंचित द्वैत, कल्पित द्वैत असलं पाहिजे, तरच आम्हाला हा व्यवहार भक्तीचा प्रेमाचा करता येईल. अशी ह्या उभयात्मक स्थिती गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या अनेक अध्यायांच्या मध्ये आपल्याला समानतेने पाहता येईल. त्यापैकी इथे भूमिका आहे की भगवंत अशी भूमिका घेतात की नाही, अर्जुनाला जर आत्ताच मी जर ब्रह्मज्ञान सांगितलं आणि तो जर एकरूप झाला तर मग मला प्रेमाचा व्यवहार करता येणार नाही. आणि म्हणून एक कल्पित द्वैताचं मध्ये पडदा ठेवून भगवंत बोलतायत. म्हणून तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे. कशा करता केले मनाची वेगळवाणे भोगावया. अर्थात भक्ताचं प्रेम भोगण्याकरता भगवंताने मध्ये अर्जुनाला कल्पित द्वैत ठेवून वेगळं थोडंसं करून प्रेमाचा आनंद भगवंताला घ्यायचा आहे. नाहीतर इथे भूमिका समजून घेतली पाहिजे बरं का. नाहीतर कोणी कोणी म्हणेल की मग ज्ञानासाठीचा विरोध केलाय की काय, असं अजिबात नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे मुमुक्षु असतात त्यांना ध्यास असतो की मला सोहम तत्वाचा अनुभव आला पाहिजे. सोहम म्हणजे काय, तो परमात्मा मीच आहे. आणि म्हणून तो परमात्मा मीच आहे असा बोध होणं म्हणजेच मोक्ष. आणि मोक्षासाठी ते हीन दीन होतात. पण भक्तीमध्ये मोक्षासाठी हीन दीन होण्याचं कारण नाहीये. कारण भक्ती करणाऱ्याला मोक्ष तर हा ठेवलेलाच आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू तैसी तुका म्हणे. पण भगवंताचं जे काही विलक्षण प्रेम आहे ते प्रेम ह्या मोक्षाच्या पेक्षा पुढचं आहे. म्हणून मुमुक्षूंना अपेक्षित असणारा जो मोक्ष आणि त्याकरता जे दीन होतात, अशीच या मुमुक्षूची दृष्टीची हा कलंक, हा दृष्ट जर अर्जुनाला लागला तर मग अर्जुन माझ्याशी एकरूप झाला तर मला त्याच्याशी प्रेम करता येणार नाही बरं का. जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू, जया दिठीचा झने कळंकू लागेल तुझी या प्रेमा. भगवंत म्हणतात, अरे त्या मुमुक्षूंच्या दृष्टीचा कलंक अर्जुना तुझ्या प्रेमाला लागेल बरं का. आणि म्हणून काय होईल मग, कदाचित असं होईल म्हटले, याचा अहमभाव याचा जाईल. स्वतःला जो अर्जुन समजत होता तो अर्जुन स्वतःला मी ब्रह्म आहे असं समजेल. आणि असं जर झालं तर मी तोच हा जरी होईल. आणि जर तो मी स्वरूपच झाला म्हणजे एकरूप झाला तर भगवंत म्हणतात, तरी मग काय की जले एकलिया, मी एकटा राहून काय करू. मग तो जर माझ्याशी एकरूप झाला तर मग मला एकाकीपणा प्राप्त होईल ना. आणि म्हणून मगाशी काल म्हटल्याप्रमाणे हा संबंधातला नाजूकपणा समजून घेताना ज्याला व्यवहारातलं संबंध नीट कळाला त्याला ही गोष्ट सहज समजून येईल, ध्यानी येईल. म्हणून भगवंत म्हणतं, अर्जुना अरे तुझ्याकडे मला नुसतं दृष्टीने जरी पाहिलं ना तरी समाधान वाटतं. जिठीची पाहता निविजे. म्हणजे असे काही संबंध असतात कौटुंबिक जीवनामध्ये
तर संबंधामध्ये असे काही भूमिका असते. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला नुसतं लांबून जरी पाहिलं आणि बोलण्याची संधी उपलब्ध नाही झाली तरी देखील बरं वाटतं. आणि संधी जर मिळाली तर तोंड भरून बोली जाईल. किती जरी बोललं तरी कमीच वाटतं. आणि योग्य वेळ आली तर ना तरी दाटोणी खेव दिजे ऐसे कोण आहे. तू जर माझ्याशी एकरूप झाला तर तुझ्याकडे मला पाहून बरं वाटत तर ते आता वाटणार नाही. तोंड भरून बोलावं तर तू ब्रह्मस्वरूपात असेल, त्या देहविदेह स्थितीत असतील तर कसं बोलणार. आणि जिथे मला प्रेमाने तुला आलिंगन द्यावं असं वाटतं, तू जर आता माझ्याशी एकरूप झाला तर मग तुझ्यासारखं असं मला कोण भेटणार आहे. ही भक्तीची विलक्षणता आहे. अर्जुना, तुझ्या वाचून मला कोण आहे. आणि भगवंत आपली खंत सांगतात. माणूस किती जरी मोठा झाला तरी मोठ्या माणसाचे ह्या माणसाला सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे काही भूमिका असतात ना. मोठा झाला म्हणून तू काही बोलतच नाही, हसतच नाही, त्याला काही गरजाच नाही, त्याला भूक लागतच नाही, तहान लागतच नाही, त्याला प्रेम नाहीच का. नाही. म्हणून मोठ्यांचं दुखणं सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, खरं सांगू का, हे मानसशास्त्र आहे. आपुल्या मना बरवी, आपल्या मनाला जी गोष्ट मनापासून आवडते अशी मनाला चांगली आवडणारी गोष्ट ती असेल आणि ती जर कोणाला सांगण्यासाठी कोणी नसेल तर माऊली म्हणतात, जीवी गोटी असं माई. ती मनातली गोष्ट मनातल्या मनात मावत नाही, पण मनाला मात्र तो अनुभव आला आहे. ती गोष्ट सांगावी अशी वाटते आणि इतकी सांगावी अशी वाटते की मनाने आतमध्ये धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते अस्वस्थ होत होतं. आणि म्हणून आनंदाचा अनुभव किंवा दुःखाचा अनुभव सांगण्याकरता कोणी ना कोणीतरी असणं अत्यंत आवश्यक आहे. अतिदुःखाच्या काळात दुःख अभिव्यक्त करण्याकरता कोणी जर नसेल तर ते माणसं सायकिक बनतात. आणि अधिक आनंद झाला असेल आणि तोही सांगण्याकरता कोणी नसेल तरी त्या आनंदाचा अतिरेक होऊन, हर्षोल्लास होऊन कदाचित हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तो त्या आनंदाचा आवेश देखील माणसाला सहन झाला पाहिजे. म्हणून आनंदाचं क्षणी सुद्धा तो सांगण्याकरता कोणीतरी पाहिजे. दुःखाचा अनुभव सुद्धा अंतःकरणात असेल तर तो सांगण्याकरता कोणी पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये जेवढे काही सायकिक लोक आहेत ते सायकिक होण्याचं कारण एकच आहे, आनंद कोणाला सांगण्याकरता कोणी जवळ नाही आणि दुःख सांगण्याकरताही कोणी जवळ नाही. अशा वेळेस माणसं आतून स्वतःशी बोलायला लागतात. आणि जेव्हा स्वतःशीच माणूस जेव्हा मोठ्याने बोलायला लागतो तेव्हा लोक म्हणतात, हा वेडा आहे. भगवंत म्हणतात, अरे माझ्या मनात एखादी गोष्ट आवडली आणि ती जर मनात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती मावत नसेल आणि जर तू माझ्याशी एकरूप झाला, माझ्याशी ऐक्यतेला पावला तर ते कवनाशी चावळावे. मग मी ती गोष्ट कोणाला बोलावी बरं. म्हणजेच बोलण्याकरता कोणी ना कोणीतरी असावं लागतं. त्यातून मन मोकळं होतं, हलकं होतं. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो, सायकिक व्यक्तीला सायकियाट्रिककडे जेव्हा नेलं जातं तेव्हा त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ऐकून घेणं. हा त्याचा मुख्य जॉब असतो. आणि ऐकून घेतलं की सांगणारा मनाने मोकळा होऊन जातो, सगळं बोलून टाकतो आणि मग ट्रीटमेंट सुरू होते. असो, भगवंत म्हणतात, अरे मला कोण आहे तुझ्याशिवाय. याप्रमाणे भगवंताने असा मनातल्या मनात विचार केला, कल्पना केली, काळजी केली आणि मग बोलण्याचा रोखच बदलून टाकला. मग या काकुळती जनार्दने, ह्या विचाराने त्या जनार्दन परमात्म्याने काय केलं, अन्योपदेशाची हतासणे. स्वतः मी चैतन्य ब्रह्मस्वरूप आहे म्हणून माझे लक्षण तुला ब्रह्मविद्या सांगतो असं न सांगता काय केलं आहे,
अन्य उपदेशाचे नि हातासने. हातासने म्हणजे युक्तीने, हातवटीने. अशी काही युक्ती सांगितली की ब्रह्मज्ञान तर स्वतःच्या संबंधाने परमात्म्याला सांगायचं आहे, पण परमात्म्याने आपल्याबद्दल न सांगता योगारूढ पुरुषाचे मी आता लक्षण सांगतोय असं म्हणून अन्याच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली. आपण व्यवहारात म्हणतो ना, लेकी बोले सुने लागे. लेकीला बोलायचं आणि ते बरोबर ते सुनेला लागू पडते. पण आता इथे असं झालं आहे की सुनेला बोलायचं आणि लेकीला लागू पडणार आहे. प्रत्यक्ष भगवंताला स्वतःच्या बद्दल सांगायचं आहे, पण स्वतःच्या बद्दल न सांगतात योगारूढ पुरुषाचं लक्षण मी सांगत आहे असं म्हणतात. अर्थात ही वेगळ्या पद्धतीने उपदेशाची पद्धत भगवंताने अवलंबलेली आहे. पण असं बोलता बोलता बोला माझी मने मन अलिंगू सरले. बोलण्यामध्ये भगवंताने मनोमन अर्जुनाला आलिंगन देऊन टाकलं. पण याचं कारण एक आहे, ज्ञानेंद्रियांच्या मध्ये काही मर्यादा आहे. ज्ञानेंद्रियांना त्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय आणि विषय वर्तमान काळामध्ये एकत्रित आले तरच विषयांचा अनुभव येतो. पण मन मात्र असं आहे, समोर विषय उपलब्ध नसला तरी एकदम त्या विषयांपर्यंत जाऊन विषयांचा अनुभव घेऊन येणं, हे मन विलक्षण शक्तीचं सामर्थ्य त्या मनामध्ये आहे. याचं कारण मन पंचमहाभूतांच्या सात्विक, पंचमहाभूतांचा मिलित सत्वांशापासून निर्माण झाला असल्यामुळे त्या मनाला इंद्रियांच्या पेक्षा अधिक सामर्थ्य आहे. आणि म्हणून मन जिथे आपण शरीराने जाऊन पोहोचतो त्याच्यापेक्षा आधीच मन त्या ठिकाणी जाऊन तदाकार होऊन मागे येत असतं. आणि योगाच्या मध्ये या गोष्टीचा खूप मोठा विचार योगसूत्राच्या मध्ये आलेला आहे. त्याला दाकारिता किंवा समापत्ती नावाचं भूमिका मानली जाते. म्हणजे समोर एखादं आलंबन असेल तर त्या ठिकाणी ते मन स्थित करून वृत्ती तदाकार होऊन त्याचा अनुभव घेऊन ते मीच आहे अशा प्रकारची भूमिका वाटणं, याला तदाकारिता असं म्हणतात किंवा समापत्ती असं म्हणतात. म्हणून भगवंताने अर्जुनाला आलिंगन देऊन टाकलं. हे सगळं सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज ह्या ओव्या सगळ्या भावनेच्या अंगाने समजून घ्यायच्या आहेत. मी मागे पण बोललो होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कदाचित मी सगळं बोलत असताना तुम्हाला अवघड वाटलं असेल की भगवंत म्हणतात अर्जुनाकडे पाहावं, मग समाधान वाटावं, तोंड भरून बोलावं, आलिंगन द्यावं. बोलता बोलताच मन एकदम पलीकडे जाऊन अर्जुनाला आलिंगन देऊन येत आहे. या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी असं का एवढ्या प्रेमाचा अतिरेक करून बोलतोय, म्हणून माझं बोलणं ऐकताना कदाचित तुम्हाला अवघड वाटेल. ही परिस्थिती जरी कानडे, पण काय करू, हा जो पार्थ आहे ना, अर्जुन जो आहे ना, तो श्रीकृष्णाचे उघडे रूपडे ओतले असे. श्रीकृष्ण सुखाचे उघडे रूपडे ओतले असे. भगवान श्रीकृष्णाचं उघड रूपड कोण असेल तर हा अर्जुन आहेत म्हटले. भगवान श्रीकृष्ण आहेत, पण त्या भगवान श्रीकृष्णाचं सुखाचं स्वरूप जर पाहायचं असेल तर मूर्तिमंत रूपाने अर्जुनाच्या रूपाने अभिव्यक्त झालं आहे. आणि म्हणून या भगवंताचं स्वरूपच इतकं विलक्षण अर्जुनाच्या संबंधाने आहे. त्या करता ज्ञानेश्वर महाराज एक दुसरं उदाहरण देतात. ते उदाहरण मी मागे बोललो होतो, पुन्हा आता सांगतो. हे असो वैसीच्या शेवटी जैसी एकची वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. भगवंताचं अर्जुनाविषयी प्रेम किती आहे हे सांगण्याकरता उदाहरण जे दिलं आहे ते बघा कसं आहे. हे म्हटले असू द्या, मी आता भगवंताच्या बद्दल बोललो, तुम्हाला कदाचित भगवंताच्या अर्जुनाच्या विषयी प्रेम सांगत असताना थोडं वाईटही वाटलं असेल, पण असू द्या.
पण मला आणखी एक सांगायचंय पुढचं. म्हटले काय, वैशेच या शेवटी, शेवटी म्हणजे जिचं वय आता बरंच झालेलं आहे, वयाच्या शेवटी म्हणजे अगदी वयाच्या उत्तरार्धामध्ये, जिला मूल नाही म्हणून सगळ्यांनी हिणवलं, सगळे लोक तिच्याबद्दल बोलतात ही निपुत्रिक आहे, ही वांझोटी आहे, तिला मूल बाळ नाही. आणि अशी जर असेल एखादी स्त्री, तर तिला खूप सहन करावं लागतं लोकांचं, आणि त्यातल्या त्यात घरच्या लोकांचं, शेजारच्या लोकांचं, नातेवाईकांचं. माझ्या बोलण्यापेक्षा त्या एखाद्या स्त्रीला जाऊन विचार. तसं ह्या वय होईपर्यंत, वयाच्या उत्तरार्धापर्यंत एकही मूलबाळ झालं नाही. त्यामुळे सगळ्यांच्या तक्रारी तिने ऐकून घेतल्या. पण दैवयोग असं विलक्षण की वयाच्या उत्तरार्धामध्ये तिला एक मूल झालं, एक बाळाला तिने जन्माला घातलं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वैशीची या शेवटी, अगदी वयाच्या शेवटी म्हणजे उत्तरार्धामध्ये, जैसी एकची विये वांझोटी. वांझोटी शब्द म्हणजे अगोदरच्या भूमिकेतला आहे बरं, अगोदर असणारी ती वांझोटी, पण आता तिने एकची विये, वैश्याची शेवटी एकची विये, वर्षाच्या म्हणजे वयाच्या उत्तरार्धामध्ये तिने एका मुलाला, बाळाला जन्म घातला. मग सांगा बरं, माऊली म्हणतात, त्या मुलाच्या विषयी त्या आईच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम असेल. मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. मग त्या आईचं त्या मुलाच्या विषयी असणारा मोह, त्या आईचा मुलाच्या विषयी असणारं प्रेम, तो कळवळा, तो वात्सल्य भाव, तो जिव्हाळा, ती आपुलकी, तो जवळीकता किती आहे म्हटले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्रिपुटी, मोहाची त्रिपुटी. मग जो मोह, प्रेम, वात्सल्य, दया, कळवळा, तो कसा अभिव्यक्त होईल म्हटले. तो त्रिपुटी, 3 पद्धतीने, कधी कायेने, कधी वाचेने, तर कधी मनाने, कधी शरीराने. कधी ती आई त्या मुलाचं कौतुक त्याला वर उचलून हाताने घेत राहील, कधी त्याचं वर्णन शब्दाने करेल. हा माझा सोन्या आहे, हा राजा आहे, हा वाघ आहे. ती वेगवेगळ्या पद्धतीने त्या मुलाशी बोलेल. म्हणजे शरीराने त्या मुलाचं कौतुक करील, त्याला कपडे घालील, त्याला स्नान घालील, त्याला चांगल्या सुशोभित त्याला करील, शब्दाने वर्णन करील, मनाने त्याच्याबद्दलच संकल्प करील. अर्थात कायेने, वाचेने, मनाने, अर्थात तिच्या जवळ जे काही साधन आहे, ही त्रिपुटी, काया, वाचा आणि मन, हा तिचा अंतःकरणामध्ये असणारा मोह, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ही मोहाची त्रिपुटी नाचू लागे या म्हणण्याचा अर्थ आहे, ती अभिव्यक्त होईल. आणि खरोखर तो मोह नाचू लागते, ती त्रिपुटी अभिव्यक्त होते. तसं म्हटले ह्या भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनाचं अगदी तसं आहे. जसं त्या वयाच्या उत्तरार्धामध्ये ती स्त्री आपल्या मुलाचं कौतुक करते, तसा हा परमात्म्याला आतापर्यंत मागे म्हटल्याप्रमाणे महाभारताच्या काळात या कौरवाच्याकडनं, पांडवांच्याकडनं एवढे नातेवाईक आहेत. 16,108 पत्नी आहेत, 56 कोटी यादव आहेत, सोन्याची नगरी आहे, वसुदेव देवकी, नंद बाबा आहे, यशोदा माता आहे, 8 पट्टराण्या आहेत. या सगळ्या असताना भगवंताला समजून घेईल असं तत्कालीन काळात अर्जुनाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. ही अडचण जर परमात्म्याची असेल तर तुमची आमची काय असू शकेल बरं.
मग तुम्ही आम्ही तक्रारच करू नये की मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही. अरे त्या काळामध्ये भगवंताला समजून घेण्याकरता भगवंताने सांगितलं, अरे अर्जुना, तरी प्रस्तुत गुणी येही तू वाचोनी अनेक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या टाही लपू नाही. अरे बाबा अर्जुना, तुझ्यासारखा मला माझ्या ह्या काळात कोणीच दुसरा नाही, तू एकमेव आहे. मग असा जर अर्जुन असेल, मग भगवंत त्याचं किती वर्णन करतील. म्हणून मुद्दाम भगवंताचं अर्जुनाच्या विषयी प्रेम सांगण्याकरता माऊलीने उदाहरण दिलं. हे असो वैशिष्ट्या सेवटी, जैसी एकची वी वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागली. आता ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचारू, का हो ज्ञानेश्वर महाराज, भगवंताच्या विशाल प्रेमाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही उदाहरण दिलं, ते कसं हो, व्यवहारातलं अतिशय निकृष्ट. ते म्हटले, मी तरी काय करणार, मी तरी काय करणार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, तैसे जहाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, तरी तयाचा न देखता अतिशय येत. अक्षराकडे पहा. तैसे जहाले श्री अनंता, श्री अनंता तैसे झाले. कैसे झाले? श्री अनंता वांझुटीवत झाले. वरचा शब्द घ्यायचा. जसं ती वांझुटीला वयाच्या उत्तरार्धामध्ये मूल झालं, तर ती काया वाच्या मनानं तिचा मोहच अभिव्यक्त होतो, त्रिपुटी मोहाची नाचू लागे. तैसे श्री अनंता झाले. त्याप्रमाणे श्री अनंता, ज्याला अंत नाही असा अनंत परमात्मा, पण तो देखील अर्जुनाच्या प्रेमात पडला. विलक्षण अर्जुनाच्या प्रेमाने त्याला ओढून घेतलं. आणि म्हणून मी म्हटलो तसे. पण असं का म्हटलात तुम्ही माऊली, असा आमचा प्रश्न आहे तुम्हाला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योगी युंजित सतत आत्मानं रहशी स्थितः, एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह. हा श्लोक जेव्हा माझ्या समोर आला आणि ह्या श्लोकावरती मी जेव्हा भाष्य करायचं जेव्हा ठरवलं आणि ह्या श्लोकाकडे मी पाहू लागलो, बघा ओवी पाहता, ह्या श्लोकाकडे मी जेव्हा पाहू लागलो, तेव्हा ह्या श्लोकातले अक्षर ज्या परमात्म्याच्या मुखातून निघाले, त्या परमात्माच माझ्या समोर दिसू लागला आता. आणि मग त्या परमात्म्याच्या अक्षराचा वेध घेता घेता हे अक्षर ज्या परमात्म्याच्या मुखातून निघाले, त्या परमात्माच मला दृष्टिक्षेपात आला. आणि तो प्रेम भगवंत अर्जुनावरती कसा प्रेम करतोय हे मला या श्लोकाच्या पदावरती व्याख्यान करताना प्रत्यक्ष दृग्गोचर झालं. बघा आता, तयाचा जरी तयाचा एथ अतिशय न देखता, तरी तयाचा म्हणजे त्या देवाचा, त्या श्री अनंताचा, एथ म्हणजे ह्या श्लोकाच्या वरती व्याख्यान करताना, ह्या श्लोकावरती भाष्य करताना अतिशय न देखता, जर मी त्या भगवंताचा अर्जुनाच्या विषयी असणारा अतिशय म्हणजे प्रेम अतिरेक जर मला डोळ्यांनी इथे दिसला नसता, तर तैसे श्री अनंता झाले ऐसे तरी मी न म्हणता, तर मी त्या श्री अनंताला त्या वांझुटीवत स्त्रीप्रमाणे झालं असं मी म्हटलो नसतो. जर मला ह्या श्लोकाकडे पाहता पाहता भगवंताचं असंच प्रेम अर्जुनावरती आहे असं मला प्रत्यक्ष त्या शब्दांच्या कडे पाहता पाहता शब्दांचा उच्चार करणाऱ्या त्या परमात्म्याच्या भावाकडे जेव्हा गेलो, तेव्हा मला प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांना भगवंत अर्जुनावरती असाच प्रेम करत होता हे प्रत्यक्ष मी पाहिलं. तुम्ही फक्त अक्षरांकडेच पाहत असाल, त्या अक्षरांच्या पाठीमागचा भावच पाहत नसाल, तर तुम्हालाही दिसणार नाही. पण मला मात्र दिसलाय बरं का. म्हणून त्या अक्षरातील भाव पाववीन तुम्हा ठाऊ, म्हणे ज्ञानदेव
निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराजांनी मुद्दाम ही गोष्ट सांगितली आहे की मी फक्त गीतेतले पद सांगणार नाही, अक्षर सांगणार नाही, व्याकरण सांगणार नाही, पण ते शब्द उच्चारण करणाऱ्या पाठीमागच्या वक्त्याचा भाव काय आहे हे मी प्रत्यक्ष पाहिल, अनुभव घेईल. आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव येणं याला आपल्याकडे ऋषी म्हणतात. ऋषया मंत्रद्रष्टारा. म्हणजे ऋषी भाव अवस्थेमध्ये असताना त्यांना वेदातले प्रत्यक्ष मंत्र दिसले आणि ते मंत्र दिसल्यामुळे ते ऋषी बनले. ऋषया मंत्रद्रष्टारा. तसं ह्या श्लोकाच्या पदांच्याकडे पाहता पाहता भगवंत अर्जुनावरती कसं प्रेम करताहेत एक प्रत्यक्ष मी अनुभूतीने अनुभवलं. आणि जर मी असं अनुभवलं डोळ्याने नसतं तर भगवंत त्या वांझोटी स्त्रीप्रमाणे भगवंत अर्जुनावरती प्रेम करतो असं मी म्हटलं नसतं. पण ज्या अर्थी म्हटलं आहे त्या अर्थी मी अनुभवलं आहे, ते पाहिलं आहे. तुम्ही पण माझ्याबरोबर पहा ना, मग तुम्हाला पण तसंच दिसेल. ते पहा बरं आता. तैसे झाले श्री अनंता तरी आईसे तरी मी न म्हणता. असं तसं मी तसं म्हटलं नसतं, पण काय करू, जरी तयाचा न देखता अतिशय एथ, जरी तयाचा एथ अतिशय न देखता तरी ऐसे मी न म्हणता. तर मी असं म्हटलं नसतं, पण ज्या अर्थी म्हटलं आहे ना त्या अर्थी मी पाहिलं आहे. माऊली, तुमचे ती एक विलक्षणताच आहे. असं कसं तुम्हाला पाहू शकता तुम्ही? हा, यालाच तर योगी म्हणतात. जे योगसूत्र ऐकत असतील सकाळी त्यांना ही ओवी समजून घेताना योगी कसा अनुभवू शकतो, जे सिद्धींचं वर्णन आम्ही सकाळी पाहतो 6 वाजता, ते इथून ह्या अर्जुनाच्या माऊलींच्या प्रमाणे आहे. माऊली योगी समोर वस्तू नसताना सुद्धा भूतकाळातलं पाहू शकतात, वर्तमान काळातलं पाहू शकतात आणि भविष्य काळातलं पाहू शकतात. ही एक प्रकारची सिद्धी आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या भावात्मक भूमिकेतून सांगितलं आहे. अहो माऊली, तुम्ही असं भगवंताला म्हटलंच कसं हो? ते म्हटले कसं म्हटलं सांगू का? तुम्ही पहा ना. आता मी तर अनुभवलो, पण तुम्ही पहा बरं माझ्या बरोबर. म्हटले काय पहा? मी सांगतो तर पहा. बरं बघतो. पहा, नवल कैसे चोज. चोज म्हणजे आवड. पहा बरं तुम्ही, भगवान श्रीकृष्णाची अर्जुनाच्या विषयी असणारी चोज म्हणजे आवड किती आहे, प्रेम किती आहे. म्हटले कसं काय? काय आवड, कोणतं प्रेम? अहो म्हटले बघा, के उपदेश केव ते झुंज. के उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञान अर्जुनाला सांगायचं आहे. ते म्हणजे कुठे? ते ब्रह्मज्ञान अभिव्यक्त करण्यासाठी असणारा शांत रस लागतो. आणि असं ब्रह्मज्ञान अर्जुनाला ज्या शांत रसातनं सांगायचं, तो अर्जुन ज्या युद्धभूमीमध्ये उभा आहे, केव ते झुंज. आणि हे युद्ध कोणीकडे की जे वीररस प्रधान युद्ध आहे. एकमेकाला धरा, पकडा, मारा, आक्रमण अशा आवेशानं एकमेकावरती तुटून पडण्याचा हा प्रसंग, एकमेक आपलं शौर्य वीर्य दाखवण्याचा प्रसंग, हे एका बाजूला वीररस. आणि अशा प्रसंगी कुठे हा शांतरस ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची जागा? सांगा बरं. अशा विषम परिस्थितीमध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश करता येईल का? नाही करता येत. परंतु अर्जुनाच्या विषयी असणारं भगवंताचं प्रेमच एवढं विलक्षण आहे. म्हटले तुम्हीच पहा आता. पहा नवल कैसे चोज, के उपदेश केव ते झुंज. कुठे हा
शांतरसाचा उपदेश आणि कुठे ते युद्ध. पण खरं सांगू का, परी पुढे, पुढे म्हणजे परी अर्जुना पुढे वाल्हवाचे भोज नाचत असे. पण परी पुढे, परंतु अर्जुनाच्या पुढे या वाल्हवाचं भोज म्हणजे कौतुक, वाल्हवाचं म्हणजे प्रेमाचं. अर्जुनाच्या पुढे हे प्रेमाचं कौतुकच भगवंताच्या रूपाने नाचत आहे. अर्जुनापुढे प्रेम नाचत आहे. म्हणजे हा देव नाहीत म्हटले तर प्रत्यक्ष हा प्रेम, अर्जुनापुढे श्रीकृष्णाचं प्रेमच या निमित्तानं ते नाचत आहे, प्रेम अभिव्यक्त होत आहे. म्हणून अर्जुनापुढे वाल्हवाचे भोज नाचत असे. ह्या अर्जुन असणारा जो भक्त त्या अर्जुनाच्या पुढे प्रेमाचं निमित्त कौतुक करूनच भगवान श्रीकृष्ण हा नाचत आहे. म्हणजे बघा ना, तुला मी सांगू का, तुला मी ते सांगू का, तुला मी हे सांगू का. अरे कुठे शांत रसाचा हा भाग एका बाजूला आणि कुठं युद्ध. म्हणजे विषम परिस्थितीमध्ये सुद्धा माणसं एकमेकामध्ये वेळ चांगला घालवू शकतात. जसं उदाहरण म्हणजे दुपारची वेळ असावी आणि गरम होत असावं आणि प्रेमाच्या व्यक्ती भेटाव्यात, तो उष्णतेचा भाग विसरून जातात आणि एवढं अंगातून घाम निघत असताना सुद्धा प्रेमाच्या आनंदाच्या गप्पा मारतात. आणि सगळीकडे एसी आहे, कूलर आहे आणि अशा प्रसंगी ज्याची कधी डोळ्याने भेट होऊ नये अशा व्यक्तीची जर संपर्क बोलण्याचा आला तर अशा प्रसंगी कधी कधी माणसाला घाम येण्याची शक्यता असते. बाबा कुठून आलो, हा प्रकार भेटला आपल्याला. पण जिथे घामाच्या धारा चालल्या आहेत पण प्रेमाचा व्यक्ती जर बोलत असेल तर तिथे तासनतास बोललं जातं. कसं अर्जुनाचं झालं म्हटले, पहा पा नवल कैसे कोज चोज, केवते उपदेश केवते झुंज, परी वाल्हवाचे भोजनाचत असे. आणि ह्यामध्ये एक उत्कृष्ट व्यवहारातला सिद्धांत सांगतो. व्यवहारातला, अध्यात्मातला नाही, व्यवहारातला सिद्धांत. तो सिद्धांत असा आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. बघा, आवडी आणि लाजवी, ज्या ठिकाणी माणसाला आवड असते, ज्याची आवड असते, ज्या विषयी आवड असते त्याविषयी थोडी सुद्धा लाज वाटत नाही. जिथे आवड आहे ना तिथे लाज वाटत नाही, आणि जिथे लाज वाटत असेल तर तिथे आवड नसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आवडी आणि लाजवी, आवड आणि लाज वाटत असेल त्याला आवड म्हणायचीच कशी. म्हणजे जिथं आवड आहे तिथे लाज नसते. निर्लज्ज होऊन स्थिती पाहण्याची असेल कारण आवड तिथे असते. व्यसन आणि शिणवी, एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे आणि त्या व्यसन पूर्ण करण्याकरता त्याला कष्ट होतात असं म्हणत असेल तर नाही, असं होऊ शकत नाही. जिथे व्यसन आहेत तिथे त्याला क्लेश होत नाही. आणि पिसे आणि न भुलवी तरी ते काही. पिसे म्हणजे ज्या ठिकाणी पिसे म्हणजे वेडापणा, म्हणजे ज्या ठिकाणी वेडा आहे पण तो भ्रम नसेल तर वेडेपणा कसा म्हणता येईल. म्हणजे पहा, ओवी पाहता, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि भुलवी तरी ते काही. म्हणजे आवड आहे आणि तिथे लाज वाटत असेल तरी ते काही, तरी ते काही. त्याला काय आवड म्हणावीची का मग. जिथे आवड असते तिथे लाज नसते, आणि आवड आहे आणि लाज वाटत असेल तरी ते काही. म्हणजे तरी ते काय, तरी ते आवड काही,
त्याला आवड म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. जिथे व्यसन आहे आणि क्षीण वाटत असेल, क्लेश वाटत असेल, मग त्याला व्यसन कसं म्हणता येईल? तरी ते व्यसन काही नाही. पिसे आणि न भुलवी, म्हणजे जिथे वेडेपणा आहे आणि ते भ्रमिष्ट करत नाही. मग वेडेपणा आहे आणि भ्रमिष्ट करत नसेल तरी ते पिसे काही, त्याला पिसं म्हणता येईल का? नाही. म्हणजेच काय? आवड आहे तिथे लाज वाटत नाही, व्यसन आहे तिथे क्लेश होत नाही, आणि जिथे पिसं म्हणजे वेड लागला आहे तिथे मनुष्य भ्रमिष्ट होत नाही, असं होतच नाही, कारण त्यालाच तर पिसं म्हणतात. तसं ह्या सगळ्या गोष्टी भगवंताला अर्जुनाच्या विषयी आवड आहे. भगवंताला अर्जुनाच्या विषयी व्यसन आहे, आणि भगवंत अर्जुनाच्या विषयी त्याला पिसं लागलं, वेड लागलं आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा असंच आहे ना. आवड असेल तर लाज वाटत नाही, व्यसन असेल तर सीन वाटत नाही, पिसं असेल तर तो भुलला जात नाही, असं होऊ शकतच नाही. या सगळ्या गोष्टी भगवंताच्या जवळ असल्यामुळे तो युद्धाचा प्रसंग पाहत नाही, घोड्यांच्या किंकाळ्या पाहत नाही. पण अर्जुन म्हणतोय ना मला सांगा सांगा, तर त्या प्रसंगी भगवंत सुद्धा सांगायला तयार होता. म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रेयचा कुवसा, आणि सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो. ज्या अर्जुनाच्या साठी भगवंताला ज्या अर्जुनाच्या विषयी भगवंताच्या ठिकाणी आवड निर्माण झाली, अर्जुनाच्या विषयी व्यसन लागलं, अर्जुनाच्या विषयी पिसं बनला, तो अर्जुनच कसा आहे म्हटले. त्याचा थोडक्यात अर्थ असा म्हटले, म्हणून भावार्थ तो ऐसा. माझ्या सगळ्या बोलण्याचा भावार्थ अभिप्राय एवढाच आहे की अर्जुन हा मैत्रेयेचा कुवासा. कुवासा शब्दाचा अर्थ आहे आश्रय, सपोर्ट. अर्जुन मैत्रेयेचा कुवासा. अर्जुन हा मित्रत्वाचा आश्रय आहे, आणि मित्रत्व ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी कोणत्याच मर्यादा नसतात. मनुष्य रागवू पण शकतो, प्रेमाने बोलू पण शकतो. सगळ्या प्रकारच्या संभावना या मैत्रीमध्ये असतात, आणि अर्जुन तर ह्या मैत्री भावाचा आश्रय आहे. मित्रत्व मित्रत्व ही भूमिका पाहिजे असेल तर अर्जुनाकडे पाहावी. अर्जुन कधी रुसतोय तर भगवंत त्याला समजून काढताय. अर्जुन कधी रागवतोय तर भगवंत त्याला उपदेश करताय. सगळ्या भूमिका आहेत. म्हणून अर्जुन हा भगवंताच्या मित्रत्व भूमिकेचा आश्रय आहे. एवढंच नाही तर अर्जुन हा दर्पण आहे. तो दर्पण हे कोण? तो अर्जुन दर्पण आहे, आरसा आहे. आणि आरसा कशासाठी असतो? पाहण्यासाठी. आणि मनुष्य पाहतो कधी? स्वतः मनुष्य चांगल्या प्रकारचे कपडे परिधान करतो, स्वतः तो सुशोभित होतो, मेकअप चांगला करतो, चांगल्या प्रकारचे कपडे, चांगल्या प्रकारचे केस, त्याची ठेवण सगळं केल्यानंतर मग तो पाहत असतो. तसं आता अर्जुन हा आरसा आहे, पण हा आरसा, या आरशात कोण पाहणार आहे? तर भगवंतच पाहणार आहे. पण ती भगवंत कसे आहेत म्हटले? सुखे शृंगारलिया, सुखाने, आनंदाने, भक्तिभावाने शृंगारलेलं भगवंताचं जे मन आहे. सुखे शृंगारलिया, सुखाने शृंगारलेलं भगवंताचं जे मानस म्हणजे मन आहे ते किती प्रसन्न आहे, किती
सुशोभित आहेत, किती आल्हादक आहेत, किती आल्हादित आहेत, किती उल्हासित आहेत, याला पाहण्याचा आरसा म्हणजे हा अर्जुन आहे. सुखे शृंगारलिया, सुखाने शृंगारलेलं काय आहे? मानसा म्हणजे मनाचा दर्पण. तो अर्जुन, तो दर्पण, तो अर्जुन हा दर्पण झाला आहे. भगवान श्रीकृष्ण सुखाने शृंगारित झालेले भगवंताचं जे मन आहे, त्या मनाला पाहण्याचा आरसा म्हणजे हा अर्जुन आहे. अर्जुन पाहताना भगवंत किती हर्षित, किती उल्हासित, किती प्रेमातिरेक भगवंताचा अर्जुनाच्या विषयी झाला असेल, कारण तो तर आरसा आहे म्हटले. आणि आरशात मनुष्य जेव्हा पाहतो, आणि आपण जितका सुंदर दिसतो ना, तितका मनुष्य ते आरशामध्ये चांगलं पाहतात. वा, मी छान दिसतो. मग ते केसांची ठेवण, मग ते मुलं असे ते आपले केस करत असतात. तसं भगवंत म्हटलं, अरे मी इतका सुंदर दिसतोय, इतका छान दिसतोय. अर्थात त्रैलोक्याचं सौंदर्य जिथे एकवटलेलं आहे, आणि ते सौंदर्य पाहण्याचे दर्पण हा अर्जुन झालेला आहे. ही कल्पनाच कवीच्या कल्पनेच्या कितीतरी पुढे जाऊन आहेत, म्हणजे सामान्य कवींच्या. म्हणून सुखे शृंगारलिया मानसा दर्पण. आणि म्हणून अर्जुनाचं खूप कौतुक पुढे भगवंत करत आहेत. आपण थांबूया इथे. खरं म्हणजे 8:30 पर्यंतच मी बोलणार होतो, पण भगवंताचं प्रेम, अर्जुनाचं प्रेम सांगता सांगता मीही विसरून गेलो. असो, शेष भाग उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.